चला जे बाउंड्रीच्या आतमध्ये उभा आहेत खेळाडू बाहेर उभे राहा, विनंती करेल स्क्वेअर लेगला. पहिला बॉल डॉटरला, दुसऱ्या बॉलवरती जर पाहिलं तर ड्राईव्ह केलाय समोरच्या दिशेने, स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक पोहोचेल तिकडे, एक धाव तर कंप्लीट, दुहेरीचा देखील प्रयत्न केलाय आणि दुसरा धाव तिसरी देखील, आता तिसरी धाटी देखील पलटलेत आणि 3 धावा या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. 3 धावा आल्या या पहिल्या बॉल बीट झाला, दुसऱ्या बॉलवरती 3 धावा आल्या. 2 बॉल 3 समीकरण आता पाहायला मिळते. सुरुवात झाली धावसंख्येला. टॉस जिंकल्यानंतर अद्विका स्पोर्ट्सने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि गणेश गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतात. बॅटिंगसाठी जर पाहिलं तर आघाडीची जोडी सोहम आणि प्रितेश हे 2 फलंदाज आहेत. दोन्ही टीमने एक मॅच गमावली आहे, परंतु आता ही डू ऑर डायची मॅच आहे. जो जिंकेल तो थांबेल आणि जो पराभूत होईल त्याला पुढच्या वर्षीची मात्र वाट पाहावी लागणार आहे. अशी लढत. पुढचा बॉल फुल टॉस होता समोर, क्षेत्ररक्षक नाहीये, ते क्षेत्र निवडलं. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल समाचार घेतोय आणि ठोकतोय चौकार. प्रितेशच्या बॅटमधून या 4 धावा आल्या. सोहमने पहिला बॉल फेस केला, डॉट आला, नंतरच्या बॉलवरती 3 धावा आल्या आणि आता प्रितेश पहिला बॉल फेस करत असताना त्यांनी चौकार ठोकलाय. फुल टॉस आला होता आणि त्याचा फायदा त्यांनी घेतलाय. संघाची धावसंख्या पुढे घेतली, 7 वरती जाऊन पोहोचली. 7 धावा फलकावरती. MIG क्रिकेट क्लब या क्रीडांगणावरती प्रॅक्टिस प्रीमियर लीग PPL पर्व 17व जे चालू आहे. अंतिम दिवस आहे, आजचा शेवटचा दिवस आहे. कालच्या दिवसामध्ये तुम्ही रोशन पाताडे सरांचा आवाज ऐकायला मिळाला होता, परंतु आजच्या दिवसामध्ये त्यांची अनुपस्थिती पाहायला मिळते. आज ते येणार होते परंतु काही कारणास्तव आता येऊ शकले नाहीयेत. हा चांगला बॉल, कटरचा वापर, टप्पा पडल्यानंतर चेंडूने वळण घेतलं. विकेट किपर अजिंक्य यांचा वेध घेतला आणि डॉट बॉल. अजिंक्यने देखील आज ज्या वेळेला सुरुवातीला आले षटकार ठोकला, चौकार ठोकला, परंतु पुढच्या बॉलवरती त्यांची विकेट आली. परंतु आता ही मॅच महत्वाची आहे, दोन्ही टीमसाठी महत्वाची आहे. तिकडे देखील तर सामना, एक चांगला सामना, खेळपट्टी 2 वरती देखील रंगणार आहे, कारण अभिषेक अंगणे विरुद्ध चिन्मय कदम अशी लढत. परंतु पुढे टाकलेला बॉल इथं मात्र पाठवला सीमारेषा पलीकडे. प्रयत्न करायचे होते परंतु बॉल बराचसा बाहेर होता आणि पंचांनी सांगितले की ह्या 6 धावा आहेत. 6 धावांनी धावसंख्येमध्ये वाढ होते, धावसंख्या पुढे जाते. प्रितेशच्या बॅटमधून आणखीन एक मोठा स्ट्रोक पाहायला मिळाला. चांगली बॅटिंग करतोय प्रितेश देखील. पॉवर प्लेचं षटक आहे, त्याच्यामध्ये तो बॅटिंग करतोय. 2 मोठे फटके त्याने खेळलेत. क्षेत्ररक्षक नाहीये आणि तिकडे फटका मात्र त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला होता. आता मात्र बॉल खाली राहिला, बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. वेग होता या बॉलवरती, कधी कमी गतीनं कधी वेगानं गोलंदाजी करण्यासाठी गणेश जाणला जातो आणि हा बॉल डॉट आला. डॉट बॉलने षटकाची समाप्ती झाली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती ज्या मात्र धावा पाहायला मिळत आहेत त्या 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. खेळपट्टी क्रमांक 2 वरती चिन्मय कदम विरुद्ध अभिषेक अंगणे अशी लढत जी मात्र पाहायला मिळणार आहे. दोन्ही मातब्बर खेळाडू, दोन्ही टीम चांगल्या आहेत, दोन्ही टीम मध्ये चांगले खेळाडू आहेत आणि ती मॅच देखील तुम्हाला चांगली पाहायला मिळेल. पहिलाच बॉल पहा वेगाने टाकला आणि तिकडे अभिषेक अंगणेला थांबवलं गेलं. चॉप करायचं होता परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क काही झाला नाही. परंतु धावसंख्या खेळपट्टी क्रमांक 1 वरती झाली आहे, ती 13 धावा 1 ओव्हर संपली आहे. परंतु आता अभिषेक अंगणेच्या बॅटमधून खेळपट्टी क्रमांक 2 वरती षटकार आलाय. परंतु जाऊया आपण आता 1 वरती जो सामना चालू आहे तिकडे. अजिंक्यला गोलंदाजी मार्कवरती. पहिलाच बॉल अगदी फिरला, नटराज स्टाईलला फटका. 1 धाव तर कंप्लीट केली. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला, मिस फिल्डिंग पाहायला मिळाली आणि तिकडे 2 धावा कंप्लीट केल्या. 2 धावा आल्या. 2 धावांनी संघाची धावसंख्या जी मात्र पुढे जाते. 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पहिल्याच बॉलवरती 2 धावा. अजिंक्य गोलंदाजी मार्कवरती. अजिंक्य लाड गोलंदाजी मार्कवरती आहे. प्रॅक्टिस प्रीमियर लीगचं हे आयोजन पाहायला मिळत आहे. दमदार आयोजन पाहायला मिळत आहे. दमदार स्पर्धा आहे, दमदार खेळाडू आहेत या टीममध्ये, या स्पर्धेमध्ये. हा बॉलला इथे मात्र सिंगल घेण्याचा प्रयत्न, एक चिक्की सिंगल, चोरटी धाव जी मात्र म्हणावी लागेल पूर्ण केली आहे. दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालं, चांगलं कॉलिंग पाहायला मिळालं आणि त्याच्या साह्याने ही सिंगल पूर्ण केली आहे. एकेरीच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते.
दोन्ही टीमसाठी ही मॅच महत्वाची आहे, सामना महत्वाचा आहे. त्यासाठी तुम्हाला कामगिरी देखील तशीच करावी लागेल. हा खोलातला बॉल चॉप करा, इथं मात्र खोदून काढला, एक सिंगल तिथे मिळेल. एकेरी धावेच्या मदतीने संघाचा धावफलक देखील जर पाहिलं तर पुढे जाईल. या षटकामध्ये आपण पाहिलं तर मोठा फटका आलेला नाहीये. सोहमने देखील एकेरी दुहेरी धावा तिहेरी धाव देखील त्याच्याकडून आली आणि प्रितेश षटकार आणि चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालाय. पुढचा बॉल, हा चांगला कटरचा वापर पाहायला मिळाला. विकेट किपरला देखील बीट केला आणि सायराज तिकडे होता, परंतु सायराज कडून देखील चूक झाली. धाव आली, एक सिंगल आली. एक धाव आली. एकेरीच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या खेळा वेग वाढवावा लागेल धावसंख्येचा, कारण पहिल्या षटकामध्ये 13 आल्या होत्या. या षटकामध्ये देखील जर पाहिलं तर धावा कमी आल्यात. हा फटका लॉफ्ट केलाय समोरच्या दिशेने, समोर ठोकलाय षटकार. 6 धावा पाहायला मिळत आहेत. चांगली बॅटिंग. आता प्रितेश देखील थांबायचं नाव घेत नाहीये, कारण त्याच्या बॅटमधून 2 मोठे षटकार आलेत, एक चौकार आलाय. ही इनिंग तो बिल्डअप करतोय, इनिंग पुढे घेऊन जातोय, धाबा बनवतोय आणि धाबा बनवणं आवश्यक आहे. धावसंख्या जर पाहिली तर 24 वरती जाऊन पोहोचले, 24 ऑन दी बोर्ड. हा फुल टॉस होता, हलक्यात मात्र फक्त दिशा दिली, क्षेत्ररक्षक होते तिकडे, कॅच झाला नाही. दुहेरीचा प्रयत्न केलाय, पाही धाव कंप्लीट झाली. 2 धावा पूर्ण झाल्यात. त्या टीममध्ये जर पाहिलं तर पोलार्ड देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. पोलार्ड देखील खेळत आहेत, परंतु अजूनही बॅटिंगसाठी आलेले नाही आहेत. संजय मोरे यांना देखील आपण पाहतोय. महाराज 11 आणि जर पाहिलं तर हर्षिता 11. ऋषिता 11, महाराज 11 आणि ऋषिता 11 यांच्या माध्यमातून हे आयोजन आहे. तसेच जर पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुरस्कृत असणारी ही स्पर्धा आहे, आपल्याला पाहायला मिळते. पर्व 17 आहे. विशाल उघडे साहेब देखील अगदी मॅचचा आनंद घेत आहेत. काल देखील त्यांची उपस्थिती, आज देखील, आणि क्रिकेटचे चाहते आहेत आणि त्यांचं देखील सहकारी या स्पर्धेला लाभलं, त्यांची उपस्थिती पाहायला मिळते. या स्पर्धेसाठी अनंत पाटकर साहेब यांच्याकडून या स्पर्धेला संपूर्ण बॉल देण्यात आले, चेंडूची व्यवस्था करण्यात आली. संतोष दादा दुवाळी, महाराष्ट्र सरचिटणीस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. षटक या ठिकाणी संपलेत. 2-2 षटकामध्ये धावा झाल्या त्या 26, म्हणजे 13ची सरासरी. गणेश यांच्या षटकामध्ये देखील 13 आल्या होत्या आणि अजिंक्य लाड यांच्या षटकामध्ये देखील 13 आल्या, म्हणजे 13ची सरासरी राहिली. या सरासरीने धावा बनवल्या, या रन रेटने धावा बनवल्या तर 65 पर्यंत संघ जाऊ शकतो. अद्विका स्पोर्ट्स विरुद्ध वेदांत 11 अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती आता गोलंदाज जो पाहायला मिळतोय क्रांती आलाय. तिकडे चिन्मय विरुद्ध अभिषेक अंगणे अशी लढत चालू आहे. चिन्मय गोलंदाजी करतायत, अभिषेक अंगणे बॅटिंग करतायत. चांगल्या खेळाडू विरुद्ध ही लढत पाहायला मिळते. बेस्ट वर्सेस बेस्ट ही लढत, हे बॅटल. परंतु कोण जिंकेल तिकडे देखील. या बॉलवरती फटका आलाय, मागे जातो चेंडू. एक धाव तुम्हाला पळून पूर्ण करायची, एक सिंगल येईल. एकेरीच्या मदतीने संघाचा धावफलक 27 वरती जाईल. 27 धावा धावफलकावरती. तिसऱ्या षटकाची सुरुवात आहे. क्रांती गोलंदाजी मार्कवरती आलेत. पहिलाच बॉल, एक सिंगल धाव त्यांनी खर्च केली आहे. बॅटची कडा घेऊन मागे चेंडू चाललाय. पुन्हा एकदा अभिषेक अंगणेला तिकडे जीवदान मिळाले. 2 कॅच मात्र सोडल्यात. कॅचेस विन द मॅचेस नेहमीच म्हणतो, पकडा कॅच जिंका मॅच, हे क्रिकेटच्या खेळाचं सूत्र आहे. परंतु तिकडे अभिषेक अंगणे सारख्या खेळाडूला आता जीवदान मिळालंय आणि त्याचा फायदा तो कितपत घेईल हे पाहावं लागेल. खेळपट्टी क्रमांक 2 वरती चालू आहे ती मॅच. चिन्मय कदम विरुद्ध अभिषेक अंगणे. परंतु खेळपट्टी क्रमांक 1 वरती धावसंख्या झाली ती 28 झाली आहे. आता स्वतः विकेट मिळवेल का? हो, मिळाली आहे.
चिन्मय कदम ऑन फायर. अभिषेक अंगणेला दाखवलाय तंबूचा रस्ता ऑन साईडला. तिकडे मात्र क्षेत्ररक्षक डीप मध्ये. चेंडूची फेकी होईल तदवर एक सिंगल. धाव मिळेल ती एक. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 29. क्रांतीची चांगली ओव्हर पाहायला मिळाली. 3 बॉलवरती 3 धावा खर्च केल्यात. हाफ ट्रॅकर आहे. पुल करण्याचा प्रयत्न. फटका आता मात्र बराच काळ हवे ते. चेंडू क्षेत्ररक्षक पोहोचते. 1-2. सेकंड अटेम्प्ट मध्ये हा झेल टिपला आणि फलंदाज पहिला या ठिकाणी बाद होतोय. पहिला धक्का जो मात्र वेदांत 11 टीमला बसतोय आणि बाद होणारा खेळाडू आपण पाहतोय सोहम. प्रितेश आउट झालाय. यस, प्रितेश बाद झाले. सोहम मैदानाच्या आतमध्ये. प्रितेशने थोड्याशा धावा म्हणण्याचा प्रयत्न केला. 2 षटकार त्याच्या बॅटमधून आले. 1 चौकार देखील आला. आता मात्र तो बाद झालाय. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अक्षय ससाने उर्फ पोलाड. बांद्र्याचा पोलाड मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. दाडतोय का पाहावं लागेल. पोलार्ड सारखी त्याला बॅटिंग करावी लागेल, कारण पहिली मॅच खेळत असताना याच टीमला 99 धावा 100 धावांचं टार्गेट होतं. परंतु खाली समोर जर पाहिलं तर अगदी त्यांच्याकडे एक्सपिरियन्स ठासून भरलाय असे गोलंदाज आहेत. क्रांती 3 धावा खर्च केल्यात. 1 विकेट देखील त्यांना मिळाली. खोलातला बॉल बॅटची कडा घेऊन शॉट थर्डमॅनला गेला. चेंडू 1 धाव मिळेल. स्लोअर वनचा वापर केला. 1च धाव मिळाली. पुन्हा एकदा 5 बॉलवरती 4 धावा 1 विकेट क्रांतीच्या खात्यामध्ये पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी क्रांती. अनुभव आहे, त्याचा फायदा ते घेत आहेत. हा चेंडू लॉफ्ट केलाय. समोर क्षेत्ररक्षक आहे तिकडे, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर होता. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार. पहिले 5 बॉलवरती 4 धावा, परंतु नंतरच्या शेवटच्या बॉलवरती षटकार ठोकला. या 6 धावांनी संघाची धावसंख्या 3 षटकांच्या समाप्ती अखेरी झाली आहे. 35 धावांवरती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. 3 ओव्हर 35. 35. चला, चुकीची दुरुस्ती. 36 झाला. 36. चला, मला वाटते पोलार्डचे चाहते आपल्या स्टेजवरती देखील आहेत. पोलार्डच्या टीमसाठी सपोर्ट करण्यासाठी त्याचे चाहते आलेत. त्याच्या टीमसाठी. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा अजिंक्य लाड. वैयक्तिक दुसऱ्या संघाचं 4थं षटक घेऊन. हा फटका पहिलाच आणि पहिलाच बॉल भिरकावलाय पोलार्डने. त्याच्या बॅटमधून हा येतोय पोलार्ड सारखा षटकार. अक्षय ससाने नाम तो सुना ही होगा. हेलो पोलार्ड. संघाची धावसंख्या या 6 धावाने संघाच्या धावसंख्येला आकार मिळतोय आणि धावसंख्या पुढे जाते. बेचाळीस आकड्यावरती 42 ऑन दी बोर्ड. पहिल्याच बॉलवरती स्वागत केलंय. स्वॅग से करेंगे सबका स्वागत हे सांगितलंय पोलार्डने. हा देखील बॉल समोर खेळाय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. थोडंसं फंबल झाले. लगेच दुहेरीचा प्रयत्न केला आणि दुसरी धाव देखील वेगानं कंप्लीट. 2 धावा आल्या. 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे गेली. वेदांत 11 संघाची धावसंख्या आता वेगानं पुढे चालली आहे. 44 वरती धावफलक जाऊन पोहोचलाय. 44 ऑन दी बोर्ड. एक युवा खेळाडू मात्र खेळतोय, परंतु इकडे पोलार्ड आता थांबणार नाहीये. लांबवरचा खणखणीत दणदणीत षटकार ठोकतोय. का बॅटिंग चालू आहे. जबरदस्त बॅटिंग, दर्जेदार बॅटिंग पाहायला मिळते पोलार्डची. पहिल्या मॅच मध्ये कमी पडलो, परंतु आता ही मॅच सोडणार नाहीये हेच सांगतोय. आणि संघ वेदांत 11 50 धावांवरती जाऊन पोहोचतोय. 50. ज्या बॉलवरती देखील लॉफ्ट केलाय, हा देखील बॉल उंच गेलाय आणि लांब देखील गेलाय.
लगातारचा सलगचा दुसरा षटकार पोलार्डच्या बॅटमधून. या षटकामध्ये 3 षटकार त्यांनी ठोकलेत, परंतु सर्वांच्या नजरा मला वाटतं अभिषेक अंगणे आणि चिन्मय कदमच्या मॅच वरती आहेत. परंतु बॉल टाकताना तुम्ही तिकडे बघतायत सगळे, आणि मला वाटतं चिन्मय ज्या वेळेला बॅटिंगला येतील सगळे तिकडे बघतील. संघाची धावसंख्या 50 झाली आहे. या षटकामध्ये धावांची बरसात पाहायला मिळाली. धावांचा पाऊस पाडतोय पोलार्ड. हा देखील बॉल जातोय डिक्लेअर झोन मध्ये 2 धावांसाठी. या 2 धावा आल्या. 2 धावांनी संघाची धावसंख्या जी मात्र पुढे जात असताना पाहायला मिळते. धावा बनवतायत पोलार्ड. ज्या वेळेला आले मैदानामध्ये थोडस वेळ घेतला आणि त्याच्यानंतर धावसंख्या जर पाहिली तर 58. कमी गतीने टाकलेला बॉल. बॉलवरती फिंगर रोल केले. टप्पा पडला गुडनेस पाठवून चेंडूने वळण घेतलं आणि ज्या प्रकारे महेश मकवाना सर गोलंदाजी करायची तशीच आता आठवण झाली या बॉलवरती. कारण टप्पा पडला आणि चेंडूने बरंचसं वळण घेतलं. चेंडू बाहेर निघाला. डॉट बॉल आला. डॉट बॉलने षटकाची समाप्ती. 4 षटकांचा खेळ संपलाय. बनवल्यात त्या 58 धावा. 58 ऑन दी बोर्ड. झाल्यात. 58 ऑन दी बोर्ड. वेदांत 11 संघाची धावसंख्या 58 झाली आहे. बॉलिंग साठी आता शेवटचं आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाजी मार्क वरती दाखल होतोय. बॉलरचं नाव जावेद. गोलंदाजी मार्क वरती शेवटचं आणि अंतिम षटक घेऊन. परंतु सोहम आणि अक्षय. सोहमने एकेरी दोरी धावा 1 षटकार त्याने ठोकलाय, परंतु हे शेवटचं षटक. हा एक सिंगल काढून देणार हे त्याने ठरवलं आणि एक सिंगल काढून दिले. कारण पोलार्डच्या बॅटमधून धावा येतात. षटकार तो मारतोय. चौकार त्याने मारले. चौकार एकही नाही मारला, परंतु 3 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत आणि ते 3 देखील षटकार आलेत. आता पाहूया पुढच्या 5 बॉलवरती. संघ धावून पोहोचला 59. 59. हा लॉफ्ट केलाय समोर. हा तडाखा. ताकदीचा वापर. टायमिंग प्रॉपर. चेंडू करतोय हवाई सफर. आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक. षटकार. या 6 धावा आल्या. या 6 धावांनी संघाचा धावफलक पुढे गेला आणि जाऊन पोहोचला तो 65 या आकड्यावरती. 65. धमाकेवरती धमाके चालू आहेत. पोलार्ड थांबायला तयार नाहीये. आणखीन एक आडव्या बॅटने खेळाय. आणखीन एक बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक येईल दर्जेदार षटकार. उत्कर्ष यांनी बाउंड्रीच्या बाहेर कॅच पकडलाय. तुम्हाला विशेष पारितोषिक दिलं जाईल नंतर बागा बॉईज यांच्याकडून. या 6 धावाल्या पहा. एंटरटेनमेंट करतोय पोलार्ड. हा देखील बॉल आता उंच गेलाय. लॉंग ऑफ मधून क्षेत्ररक्षक तिकडे येतील. क्रांती झेल टिपलाय आणि आता इथं पोलार्ड नावाचं वादळ शांत होत आहे. आपण या अगोदरच्या मॅच मध्ये चिन्मय नावाचं वादळ पाहिलं. 66 त्याने बनवले होते. आता पोलार्ड या मॅच मध्ये 5 षटकार ठोकले. पस्तीस धावांची तडाखेबंद खेळी केली आहे. पोलार्ड बाद झालाय 35 या धावसंख्येवरती. चांगली बॅटिंग. चांगला नॉक पाहायला मिळाला. पोलार्डला देखील बरीचशी मागणी प्रत्येक टीम मधून आहे आणि तो देखील चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळतो. 10 बॉलमध्ये 35 बनवल्या त्याने. बाद झाला. 350च्या स्ट्राईक रेटने धावा बनवल्यात पोलार्डने. परंतु हा बॉल इकडे लेग स्क्वेअर लेगच्या दिशेने पाहायला मिळतोय. धाव मिळेल त्या 2 धावा मिळत आहेत. या 2 धावांनी धावफलक पुढे जातोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. जावेद यांच्या षटकात देखील 2 षटकार आले. 73 धावा वेदांत 11 ने बनवल्यात.
हा समोर खेळण्याचा प्रयत्न केलाय, क्षेत्ररक्षक आहे डीप मिड विकेटला, चेंडूची फेकी होईल, दुहेरीचा प्रयत्न केलाय, दुसरी धाव कंप्लीट. या 2 धावांनी संघाच्या धावसंख्येमध्ये आणखीन भर होईल आणि धावसंख्या पोहोचेल ती 75 झाल्यात. 76 धावांचं टार्गेट, 30 बॉल 76. अद्विका स्पोर्ट्स या टीमला या मॅच मध्ये जिंकायचं असेल तर 76 धावा बनवणं आवश्यक आहे. चला, या जशी पुढच्या डावाला सुरुवात होईल 76 धावांचा पाठलाग होईल की नाही या आपण आवाजामध्ये बदल करूया. आवाज ऐकूया, आमचे साथी समालोचक यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद. आणि 76 धावांची गरज आहे. दोन्ही फलंदाजांना म्हटलं ही नम्र विनंती, लवकरात लवकर आपला खेळपट्टीचा ताबा मात्र घ्यायचा आहे. आपले बरेचसे सामने खेळवायचे आहेत. 22 मिनिटांमध्ये एक इनिंग मात्र संपुष्टात आणायचे आहे. हे स्पर्धेचे नियम आहेत, ही कर्णधारांनी नोंद घ्यायची आहे. जर का वेळ थोडा टाइम चा भान मात्र राखला गेला नाही तर एक फिल्डर जो आहे तो 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागणार आहे फिल्डिंग संघाला. कर्णधारांनी नोंद घ्यावी. ग्राउंड क्रमांक 2 मध्ये एक महामुकाबला चालू आहे. एका बाजूला चिन्मय कदम तर दुसऱ्या बाजूला अभिषेक आंगणे. दोन्ही दमदार खेळाडू, टेनिस बॉल क्रिकेट मुंबईच्या. आता मात्र फटका मात्र थोडासा हलका पडला होता. बॅटची एज घेऊन चेंडू गेला थर्ड मॅनच्या दिशेमध्ये. धावसंख्येत 1 मात्र भर झालेली आहे. ग्राउंड क्रमांक 1 मध्ये आपण ओळूया, सामना सुरू होत आहे. अद्विका स्पोर्ट्स संघाला 30 चेंडू मागे 76 धावांचे एक मोठं आव्हान मात्र ठेवले आहे वेदांत 11 संघाने. दोन्ही हरलेले संघ आणि वेदांत 11 संघाने काय तो कमबॅक केलाय. अक्षय ससाने 1 मॅन शो बॅटिंग केलंय आणि कुठेतरी आपल्या संघाला कमबॅक करून देत होतो. अक्षय ससाने उर्फ पोलार्ड या नावाने प्रचलित या MIGच्या मैदानावर. सलामीचे फलंदाज मात्र आहेत अजिंक्य लाड आणि प्रवीण. तसे सलामीचे गोलंदाज म्हणजे एक घातक शस्त्र मात्र काढता येतो वेदांत 11 संघ म्हणजे पॉवर प्लेचं शतक हाताळण्यासाठी मनीष. पॉवर प्लेचं शतक मात्र खूप महत्वाचं असणार आहे. या 6 चेंडू मागे पूर्ण आपला मॅचची म्हणजे पूर्ण इनिंगची एक आपल्याला रूपरेषा कळते की काय होणार आहे. आणि तिथे मात्र एक सुरेखाचा ट्राय होता कव्हर रिझन मध्ये ग्राउंड क्रमांक 2 मध्ये, पण झेल मात्र सुटला आहे तिथे. आणि आता मात्र ग्राउंड क्रमांक 1 मध्ये चेंडू जाते कव्हर रिझन मध्ये. धावसंख्येचा श्रीगणेश करतोय तो धावसंख्येचा श्रीगणेश करतोय तो अजिंक्य लाड. धावसंख्येत 1 नि भर
सुरेखाचा खाता मात्र खोलला तो अजिंक्य लाडच्या फळीतून. आणि आता मात्र स्ट्राईक एंडला आले तो प्रवीण. उर्वरित 5 चेंडूचा खेळ बाकी आहे पॉवर प्ले 1चा. आणि ग्राउंड क्रमांक 2 मध्ये चेंडू येतोय तो सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये स्क्वेअर लेग रिजन मध्ये आणि गडी मात्र बाद होतोय. एक मोठा झटका लागतोय तो चेतन फ्रेंच संघाला. ग्राउंड क्रमांक 1 मध्ये आपण तुर्तास वळूया. दुसरा चेंडू टाकण्यासाठी मनीष मात्र सज्ज आहे. पॉवर प्ले तर दुसरा चेंडू पहिल्या षटकातला मनीष टू प्रवीण. आणि आता मध्ये बॅटची काढा घेऊन स्लीप मध्ये मात्र झेलची संधी होती. चेंडू मात्र गेलाय तो सरळ डिक्लेअर झोन मध्ये. एक वेगवान झेल मात्र आला होता आणि झेल मात्र काय घेता आला नाही. धावसंख्येत 1 नाही बरं धावसंख्या झाली ती 2. पंचांनी निर्णय द्यायचा 1-1 की 2 आहे. सिंगल रन. ग्राउंड क्रमांक 2 मध्ये आदित्य हा दांडी गोल करतो फलंदाजीची. ते काय आमचा स्कोर काय ते कळत नाही पण सुरेखाचा क्रिकेट मधला आजच्या 17 पाहायला मिळत आहे. एक महामुकाबला येते. अभिषेक आंगणे विरुद्ध चिन्मय कदम यांच्यात रंगतोय. इथे ग्राउंड क्रमांक 1 कडे आपण वळूया. तिसरा चेंडू पहिल्या षटकातला. आणि आता मात्र आडवा चेंडू खेळण्याचा प्रयत्न. बॅटची इनर एज घेऊन चेंडू जातो स्क्वेअर लेगच्या दिशेने. 1 धाव पूर्ण आणि एका धावेवर समाधान मध्ये दोन्ही फलंदाज. पहिल्या 3 चेंडू मागे फक्त 3 धाव खर्च केले ते मनीष यांनी. पॉवर प्लेचं एक हाणामारीचं शतक मानलं जाते. एक सुरेख अशी एक तंतोतंत गोलंदाजी करतोय. बॅट्समॅनला आपल्या कंट्रोलमध्ये ठेवतोय तो मनीष. आणि अजिंक्य लाड मात्र एक तडाख्याबाज फलंदाज आहे. त्यांची ख्याती आहे MIGच्या मैदानावर. बरेचसे सामने आपल्या फळीतून त्यांनी विजयी करून दिले आपल्या संघाला. बघूया संघ मात्र आपल्या अडचणीमध्ये आणि याची फळी मात्र तळपते का बघूया. उर्वरित 3 चेंडू पॉवर प्ले षटकामधले. म्हटल्याप्रमाणे स्टेप आउट केलाय. चेंडू झाले कव्हर रिजन मध्ये. तिथे क्षेत्ररक्षक आहे आणि थोडसा प्रयत्न मात्र कुठेतरी कमी पडलाय. चेंडू जात थ्रू बॉल सीमारेषा पार चौकार. पहिला चौकार मात्र अजिंक्य लाडच्या फळीतून येतोय. आपल्या संघाकडे धावसंख्या 4 नाही बरं धावसंख्या झाली ती 7 धावा. आता बघूया उर्वरित 2 चेंडू मागे मनीष कसा कमबॅक करतोय. हा ना म्हणजे शतक मात्र मानलं जाते. पॉवर प्लेचं शतक आहे. 2च फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर याचा पुरेपूर फायदा घेतोय तो माफ करा अजिंक्य लाड. एक तडाखेबाज फलंदाज म्हणून ख्याती, पॉवर हिटर म्हणून ख्याती देते MIGच्या मैदानावर. बँड्रा या विभागातील एक नामचिन्ह फलंदाज अजिंक्य लाड फलंदाजी मार्कवर आहे. आता मात्र चेंडू जातोय सर लॉंग ऑनच्या दिशेने आणि सीमारेषा पार षटकार देखील जातोय तिथे. पंजाबी निर्णय करायचा सीमारेषा पार षटकार. या इनिंग मधला पहिला षटकार. म्हटल्याप्रमाणे एक नावाची फलंदाज अजिंक्य लाड आपली ख्याती मध्ये येते दाखवताना की तो का या MIGच्या मैदानात एवढा प्रख्यात आहे. पहिल्या चेंडूवर चौकार त्याच्या नंतरच्या सलग चेंडूवर षटकार ठोकतोय तो अजिंक्य लाड. धावसंख्येत 6 निबर धावसंख्या झाली 13. या पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू बघा मनीष कसा हाताळतोय. पुन्हा स्टेप आउट केलाय. चेंडू सहज आता लॉंग ऑफ बाउंड्री रिजनच्या दिशेने सीमारेषा पार. पंचांनी मात्र निर्णय करावा. थोडस डिसिजन मध्ये आपल्याला सीमारेषा पार चौकार. धावसंख्या 4 नि मात्र बरं धावसंख्या झाली 17. पहिले 3 चेंडू सुरेख हाताळले होते मनीष यांनी पण बाकीच्या नंतरच्या 3 चेंडू मध्ये मात्र अजिंक्य लाड यांनी एकाकी आपली वर्चस्व दाखवलंय. चांगला अप्रोच आहे. 59 पाहिजे ना 17 ना 49 59 76 गेले 66 नाही 76 उर्वरित 24 चेंडू मागे 59 धावांची गरज आहे. चांगली सुरुवात मात्र करून दिली होती अजिंक्य लाड यांनी. शेवटच्या 3 चेंडू मागे 14 धावा आले होते पॉवर प्लेच्या.
सुरेख अशी सुरुवात आणि आता नवीन गोलंदाज आलाय तो गोलंदाजी मार्कवर अक्षय ससाने उर्फ पोलार्ड. मागील इनिंग मध्ये आपल्या खेळीमध्ये 5 षटकार ठोकावले होते. वैयक्तिक 35 धावा खेळत होता तो अक्षय. तर बघा तीच पुनरावृत्ती गोलंदाजीमध्ये करतो का बघूया. आणि आता मात्र चांगला चेंडू हुक केलाय. चेंडू सहज जातोय तो क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये पण तो क्षेत्ररक्षक बाउंड्रीच्या बाहेर होता. सीमारेषे पार षटकार. धावसंख्या 6 ने भर. आता मात्र प्रवीणची फळी तळपते आहे. धावसंख्या झाली ती 23. क्रिकेटचे चाहते आता वर्ग मात्र स्टेजवर बसलाय. सूर्यकाशी फलंदाजी प्रवीणच्या मार्फत पाहायला मिळते आहे. आता मात्र पुन्हा एकदा वेगवान चेंडू अक्षय मात्र करतोय निर्धाव एका षटकारानंतर. सूर्यकाचा वेग मात्र चेंडूवर होता. प्रवीणाला काय कळला नाही. चेंडू सरळ गेला क्षेत्ररक्षकाकडे. धावसंख्या स्थिर. धावसंख्या आहे ती 23 आणि आता मात्र 22 चेंडू मागे 53 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा फळी फिरे. चेंडू झाला कव्हरच्या रिझन मध्ये. तिथे क्षेत्ररक्षक मात्र काही चुकी करणार नाही आणि प्रवीण मात्र तंबूत परततोय. चांगलाच कमबॅक केला आहे तो अक्षय यांनी. एका षटकानंतर निर्धाव चेंडू आणि नंतर तदनंतरच एक मोठा झटका मात्र लागतोय तो अद्विका स्पोर्ट्स संघाला. आणि प्रवीण यांची जागा भूमिका आलाय तो फलंदाज अथर्व. एक युवा फलंदाज मात्र आलाय तो. आपला संघ कुठेतरी संकटामध्ये आहे. बघूया तो अजिंक्य लाड यांची साथ देतो का. बॉलिंग खूप चांगली लागतो. खूप लहान आहे तो. वयाने खूप लहान आहे. एक युवा गोलंदाज मात्र आहे तो ग्राउंड क्रमांक 2 मध्ये. एका बाजूला बॉल टाकत नाही तो. गुड्डू. मारला एवढा. नॉन स्ट्राईक एंडला आहे तो चिन्मय कदम. आणि सूर्यरेखाचा क्षेत्ररक्षक गोलंदाज ग्राउंड क्रमांक 1 मध्ये आपण वळूया. आता मात्र येथे अवांतर चेंडू मात्र टाकतो तो अक्षय ससाने. धावसंख्येत 1 निवर. धावसंख्या झाली ती 24 आणि आता मात्र 22 चेंडू मागे 52 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा कव्हर रिझन मध्ये खेळलाय. 1 बॉल फिल्डरच्या हातामध्ये चेंडू जातोय. धावसंख्या झाली ती 25. उर्वरित 21 चेंडू मागे 51 धावांची गरज आहे. माफ करा 20 चेंडू मागे 51 धावांची गरज आहे. उर्वरित 2 चेंडू बाकी आहे षटकातील. आता मात्र पुन्हा एकदा बॅट फिरवली आहे ती अजिंक्याने. सहज चेंडू जातोय लॉंग ऑनच्या दिशेने. धावसंख्येत 1 ने पुन्हा एकदा भर होते. धावसंख्या झाली ती 26. थोडीशी हाणामारी करावी लागणार आहे. 50 धावांची अजून गरज आहे. 19 चेंडू मागे सूर्यकाशी आपल्याला फलंदाजी गोलंदाजी पाहायला मिळते ती अक्षय यांच्या मार्फत. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातला. आता मात्र पुन्हा एकदा ऑफ स्टंपचा खूपच बाहेर चेंडू. पंचांनी मात्र दंडावलाय. दंडित केलाय. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या झाली ती 27. थोडस कुठेतरी लाईन लेन बिघडताना अक्षय यांची. सूर्यकाशी गोलंदाजी मात्र करतोय. एक षटकार आला होता पण त्यानंतर सूर्यकाचा कमबॅक केलाय अक्षय ससाने यांनी. आणि आता मात्र पुन्हा चेंडू जाते लॉंग ऑफच्या रिजन मध्ये. तिथे क्षेत्ररक्षण काही चुकी करणार नाही. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये मात्र झेल टिपलाय आणि एक झटका मात्र लागतोय तो अथर्वच्या रूपामध्ये अद्विका स्पोर्ट्स संघाला. धावसंख्या मात्र स्थिर आहे ती 27 वर. आणि आता मात्र 18 चेंडू मागे 49 धावांची गरज आहे. तर तात्पुरते वेळी आपण ग्राउंड क्रमांक 2 मध्ये वळूया. तिथे मात्र एक मावटा खेळाडू चिन्मय कदम मात्र स्ट्राईक एंडला आहे. षटकारांचा बादशाह आणि समोर खूप यंगस्टर पोरगा गुड्डू. आणि समोर एक नौका खेळाडू गुड्डू. बघा एका बाजूला अनुभव तर एका बाजूला एक नौका खेळाडू नौका गोलंदाज. त्या मात्र खोलविला चेंडू. पंचांकडे पायचीची दाद मागितलाय. समोर मात्र चिन्मय कदम यांना एक सुरेख असा सुरेख ब्रह्मास्त्र वापरला होता. थोडे चिन्मय कदम देखील अडचणीमध्ये आले होते चेंडू मागे. सुरेख असं एक अनुभवी खेळाडू आहे तो चिन्मय कदम. त्याला देखील आश्चर्यचकित करतोय एक नौका खेळाडू गुड्डू. राऊंड क्रमांक 1 मध्ये आपण बोलूया. 18 चेंडू आणि 49 धावांची गरज आहे. तिसरा शब्द घेऊन येतो गोलंदाज भूषण. एक अनुभवी गोलंदाज.
18 चेंडू 49 धावांची गरज आहे. समोर फलंदाज आहे तो बॅटिंग नवीन बॅट्समन कोण आलाय? नवीन फलंदाज नाव मला सांगायचं आहे. नॉन स्ट्रायकिंग एंड बॅट्समन महेश. आता मात्र ऑफ स्टंपच्या खूप बाहेर चेंडू आहे तो, एकाकी सोडलाय तो. अजिंक्य लाड यांनी धावसंख्येत 1 नंबर धावसंख्या झाली ती 28. थोडीसा हाणामारी करण्याची गरज आहे. 18 चेंडू आणि 48 धावांची गरज आहे. आणि अजिंक्य लाड यांच्यामध्ये ती पुरेपूर्ण ताकद मात्र दिली आहे. चौका आणि षटका मारण्याची आतिषबाजी करण्याची ताकद त्यांच्याकडे आहे. दुपारचं सत्र हळूहळू सुरू होत आहे. सूर्यदेव हळूहळू डोक्यावर येत आहे, पण त्याचा काही आपल्याला फरक पडणार. रविवारचा दिवस आहे, पूर्ण एनर्जेटिक दिवस आहे, क्रिकेटमय दिवस आहे, क्रिकेटमय वातावरण आहे. या टेनिस वर्ल्ड सीझनचा शेवटची टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते एमआयजीच्या मैदानावर. बॉलरमध्ये मात्र बदलाव केलाय. नवीन बॉलर आलाय तो संजय मोरे. एक पुन्हा एकदा एक अनुभवी गोलंदाज 50+ आणि पुन्हा एकदा देते फुल टॉसवर फुल टॉस प्रयत्न मात्र केला होता चिन्मय कदम, पण नो चेंडू सरळ गेला तो या क्षेत्ररक्षकाकडे. आणि ग्राउंड क्रमांक 1 मध्ये मात्र अजिंक्य लाड यांची फळी तळपते. धावसंख्या 6 नि भर धावसंख्या झाली ती 34. पहिली सुरुवात सुरेख करून देतो अजिंक्य लाड. 17 चेंडू आणि 42 धावांची गरज आहे. थोडस रनअप मध्ये चुकलंय आपलं बॉलरचं. डेड चेंडू पंचांनी घोषित केलंय. पुन्हा एकदा लगातार दुसरा षटकार ठोकावतो तो अजिंक्य लाड. लॉंग ऑफच्या दिशेने धावसंख्येत 6 नि भर धावसंख्या झाली 40. आणि आता मात्र 16 चेंडू आणि 36 धावांची गरज आहे. 16 चेंडू आणि 40 धावा. पुन्हा एकदा आता मात्र अजिंक्य लाड कुठेतरी फसलाय. तिसरा षटकार मारण्याच्या मोहामध्ये कुठेतरी तो चुकलाय आणि तंबूत परततोय. एक मोठा झटका मात्र लागतो तो अद्विका स्पोर्ट्स संघाला. एक बोलाढ्य असं विकेट. अजिंक्य लाड तंबूत परत आहे. जवळजवळ वैयक्तिक 15 जवळजवळ 32 धावा ठोकून तंबूत परत आहे. आपल्या संघाला मात्र विजयीच्या सीमेवर आणून ठेवतोय तो अजिंक्य लाड. 15 चेंडू आणि 36 धावांची गरज आहे अद्विका स्पोर्ट्स संघाला आपला सामना विजय करण्यासाठी. अद्विका 11 संघ आणि वेदांत 11 संघ दोन्ही संघाने आपले प्रथम सामने मात्र गमावले होते. आता नामी संधी मात्र आहे ती दोन्ही संघाकडे की हा सामना मात्र आपल्या खिशात घालायला. नवीन फलंदाज आहे तो क्रांती, एक अनुभवी फलंदाज. मागे सुद्धा मोठे हिटर सुनील लोखंडे आहेत डगआउट मध्ये. ऍक्च्युअल मध्ये चांगला आहे. रितेश पांडे सरांतर्फे पारितोषिक जाहीर झालं. क्रांती सरांच्या प्रत्येक षटकारावर 100 रुपयाचे पारितोषिक जाहीर झाले होते रितेश पांडे मार्फत. आता मात्र ती नामी संधी मात्र होती 100 रुपये कमवायची, पण कुठेतरी हुकले ते चुकले. निर्धाव चेंडू 4 बॉल ना 14 चेंडू आणि 36 धावांची गरज आहे. आता पुन्हा एकदा नामी संधी मात्र 100 रुपये कमवायची. फटका कुठेतरी फसलाय. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. धावसंख्येत 1 नि भर धावसंख्या झाली ती 41. आणि आता मात्र 13 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे. अडीअडीचा सामना पाहायला मिळतोय. चिन्मय कदम आवडला ना. आणि पुन्हा एकदा येते एक नामी संधी आणि झेल मात्र टिपलाय. आणि भूषणने लगातार 2 झेल मात्र टिपलेत. महेश मात्र तंबूत परतोय आणि महेश यांच्या जागेवर आले तो फलंदाज सुनील उकांडे. कृष्णा सातपुते म्हणून जाणले जातात. एमआयजीच्या मैदानावर कृष्णा सातपुते म्हणून यांची ख्याती आहे. बघूया 12 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे. इंद्रनगरचे हेलिकॉप्टर बॉय सुनील भाऊ उकांडे.
कृष्णा सातपुतेंच्या मार्गदर्शनाखाली हे वाढलेले खेळाडू सुनील उकांडे. नवीन गोलंदाज मात्र आलाय तो अक्षय ससाने. संघाचा संघनायक पुन्हा एकदा आलाय सेकंड लास्ट ओव्हर घेऊन. 12 चेंडू 35 धावा, एक महत्वपूर्ण शतक. समोर कांती, त्यांच्या प्रत्येक षटकारावर 100 रुपयाचा पारितोषिक लागलाय. आणि आता पुन्हा एकदा थोडस मिसकम्युनिकेशन होतं, नॉन स्ट्रायकिंग मध्ये डिस्टर्बन्स झाला होता. निर्धाव चेंडू सांगायचं मात्र करतोय तो अक्षय. अकरा चेंडू आणि 35 धावांची गरज. अरे भाऊ काय स्कोरच नाही गेलाय ते. हा हा 41 झाले 41 झाले. एक मिनिट एकच बॉल झाला ना आता. हा 22 एकच बॉल झाला ना आता इथे. दोन झाले. आता काय झाला लास्ट बॉल काय झाला. दोन्ही डॉट केले ना. दुसरा चेंडू देखील निर्धाव, तिसरा चेंडू घेऊन या षटकातला. आता मात्र चेंडू सवय गेला सीमा आणि शप्पा आणि 100 रुपये मात्र खात्यात घेतोय तो कांती. धावसंख्या 6 आणि धावसंख्या झाली 47. आणि आता मात्र 9 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. आणि आता 1 बॉल सीमाशपा. चेंडू जाते सरळ बॉल फिल्डरच्या डोक्यावरून. धावसंख्या 4 आणि धावसंख्या झाली ती 51. किती बॉल झाले. 13 30 30 40 41 41 51. 51 झाले. बॉल किती आले ते बोल. मी पण स्कोरिंग करतोय ते. किती बॉल झाले. 4च बॉल झाले. 2 डॉट एक 6 एक 8 चेंडू आणि माफ करा 25 धावांची गरज आहे. 8 चेंडू 25 धावा. अक्षय ससाने संघाचा संघनायक कुठेतरी मागण्यात धरतोय. सेकंडला शतक घेऊन आले आपल्या संघासाठी. विधान 11 संघाचा संघनायक अक्षय ससाने उर्फ पोलाड म्हणून याची ख्याती आहे. आता मात्र पुन्हा एकदा वेगवान चेंडू मात्र कांती यांना काय कळत नाही. निर्धावाचा चेंडू. 7 चेंडू आणि 25 धावांची गरज. धावसंख्या झाली ती 51. संघनायक मात्र एक वेगवान चेंडू टाकतोय. परत एकदा बोल्ड बोल्ड आणि तो पण समोरचा मोठा. आता मात्र पुण्याचा आखलूट टप्पा चेंडू. कांती यांना काही कळत नाही. सलगचा दुसरा निर्धाव चेंडू टाकतोय तो अक्षय ससाने आणि शतकाचे मात्र सांगत येतात. आणि शेवटचं शतक बघूया कोण घेऊन येतोय. 6 चेंडू 25 धावांची गरज आहे. सुनील उकांडे यांनी जर शेवटच्या शतकात रन मारले तर त्यांना 500 रुपये ही मॅच जिंकवल्यावर. सहा चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. समोर आहे तो फलंदाज सुनील उकांडे आणि बॉलिंग एंड आला तो बॉलर कोण आहे. बॉलर नेम प्लीज. शाबास. शेवटच्या षटकातला पहिला चेंडू आणि आता मात्र फुलटच चेंडू. आम्ही संधी मात्र होती येते षटकार मारण्याची. कुठेतरी हुकले आहे. चेंडू सरळ गेला स्क्वेअर लेगच्या दिशेने. धावसंख्येत 1 नाही धावसंख्या झाली ती 52. आणि आता मात्र 5 चेंडू 24 धावांची गरज आहे. आता पुन्हा एकदा चेंडू गेलाय तर पॉइंट रिझर्व मध्ये. चेंडू परत टप्पा खाऊन स्पिन झालाय. धावसंख्येत 2 मात्र भर झालाय. धावसंख्या झाली ती 55. आणि आता मग उर्वरित 4 चेंडू मागे 21 धावांची गरज आहे. 4 चेंडू 4 बॉल बाकी ना. 4 चेंडू 21 धावांची गरज आहे. समोर फलंदाज आहे तो कांती. त्यांच्या प्रत्येक षटकारावर 100 रुपये लागले आहेत.
मॅच जिंकवली तर किती? आता मात्र पुन्हा एकदा खोलवेपैकी चेंडू चेंडू गेला लॉंग ऑफच्या दिशेने. एक धाव निश्चितच मिळेल आणि एका धावावर दोन्ही फलंदाज समाधान मानतील आणि कुठेतरी सामना मात्र वेदांत इलेव्हन संघ आपल्या खिशात टाकतोय. 3 सिक्स मारल्यावर 500 रुपये. 3 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. 3 चेंडूवर 3 सिक्स मारले. आता मात्र खोलवेपैकी चेंडू सुरेखाचा चेंडू हाताळतोय तो गोलंदाज शहाबाज. आपला फलंदाज जखडून ठेवतोय. 2 चेंडू 19 धावांची गरज आहे. एक औपचारिकता आपल्याला पाहायला मिळत आहे. 100 वेदांत इलेव्हन संघ आपला कमबॅक करतोय टुर्नामेंटमध्ये आणि अधिकार स्पोर्ट्स संघाला पुढच्या वर्षीची वाट पाहावं लागणार आहे. आणि आता मात्र कुठेतरी लेगस्टम्पच्या बाहेर चेंडू पंचांनी मात्र दंडावलाय. धावसंख्येत पुन्हा एकदा अवंत धावाने 1 निंबर धावसंख्या होती 58 आणि 2 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. आता मात्र खोलवेपैकी चेंडू चेंडू गेला लॉंग ऑफच्या दिशेने. धावसंख्येत 1 ने मात्र भर. धावसंख्या झाली होती 59. एक चेंडू 17 धावांची गरज आहे. सामना मात्र कुठेतरी संपुष्टात आलाय. पुढील इथे होणारा सामना मात्र संपुष्टात आलाय आणि वेदांत इलेव्हन संघाने सामना एकाकी आपल्या खिशात घातलाय.